अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत जिल्ह्यातील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला। नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाला तातडीने मदत कार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। गेल्या काही दिवसापासून अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला असून अनेक गावांचा मुख्य रस्त्यांशी संपर्क तुटला आहे। पुरामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेत अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला। त्यांनी जिल्ह्यातील पूरस्थिती, बचाव कार्य आणि नागरिकांना दिल्या जात असलेल्या मदतीचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नागरिकांना तातडीने मदत पोहोचवण्यावर भर देत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी प्रशासनाने अत्यंत सतर्क राहावे असे स्पष्ट निर्देश दिले। तसेच आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवून पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले आहे। खूपच पाऊस झाला असं कळतंय आणि 30 ते 25 गावाचा संपर्क होत नाही असं कळतंय। तर रात्रभरापासून पूर्ण कंटिन्यूस याच्यातच आहे। एकच गावाचा फक्त संपर्क तुटलेला। बरं, खंडेश्वर तिथे अभिषेक नसून त्या आणि तिथे किती लोकसंख्या आहे, केवढं गाव आहे ते? साधारणतः 2000 लोकसंख्येचं गाव आहे, छोटं। अच्छा, बरं तसं मग तिकडचा संपर्क म्हणजे होतोय का, म्हणजे फोन बिन लागतात का? तिथे जाणारे दोन्ही रस्ते ते पाण्याखाली आहे। अच्छा, आपल्याला पण म्हणजे मोबाईल वगैरे संपर्क असतो, हे होतो मोबाईल सरपंचांच्या रात्रीपासून कॉन्टॅक्ट होत आहे। बरं, ऑलरेडी काम जसं नाल्याजवळचे जे घरं होते त्यांचे त्याच्यातले लोकांना त्यांनी ऑलरेडी शिफ्ट केलंच होतं। बरं, तिथे पीएचसी आहे तिथे। बरं, मध्ये शिफ्ट केलं लोकांना। तसं बाकी काही प्रॉब्लेम नाही तिथे गावात? रात्रभर आणि बाकी कशी परिस्थिती आहे सगळीकडे? बाकी सगळी व्यवस्थित आहे। जे फक्त 2च तालुके म्हणजे नांदगाव, खंडेश्वर आणि थोडासा चांदूर रेल्वे, हे 2च तालुक्यांमध्ये जास्त अतिवृष्टी झाली। बाकी 12 तालुक्यांमध्ये काही विशेष असं होत नाही। बरं, काळजी घ्या सगळ्यांची, नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या आपण सगळं। ओके, आणि काही लागलं तर फोन करा प्लीज। ओके। अमरावती जिल्ह्यातील पूरस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे।